नमस्कार. आज होळी पौर्णिमा आणि होळी पौर्णिमेच्या दिवशी भैरवनाथाचा बगाड्या कोण हे ठरलं जातं. पहिल्यांदा जांभुळण्यावरची होळी पेटली जाते आणि त्याच्यानंतर गावामध्ये गाव चौडीची जी एक होळी असते त्या ठिकाणी ती होळी पेटवली जाते आणि ती होळी पेटल्याच्या नंतर भैरवनाथ मंदिरामध्ये ती होळी पेटली जाते. आणि भैरवनाथाच्या होळीचा सगळीकडे गावामध्ये ठिकठिकाणी गल्लोगल्ली आळीमध्ये ज्या होळ्या असतात त्या होळींच्या मध्ये आपण हा सर्व तरुण त्या ठिकाणी उत्सव घेऊन आपापल्या आळीतली गावातली भागातली होळी पेटवत असतात. साधारणपणे 12 वाजता सर्व गावकरी मंडळी चावडीवरनं मंदिरामध्ये येत असतात आणि या ठिकाणी 60 लोकांचा जो नवस पूर्ण झालेला आहे ते 60 लोक या ठिकाणी नवसाला बसलेले होते, प्रसादाला बसलेले होते. त्या ठिकाणी पुजाऱ्यांनी 60 लोकांचे एका नवसाचा 5 गहू अशा पद्धतीने 60 लोकांचे गहू या ठिकाणी ह्या गाताडीला लावले होते आणि ते लावल्याच्या नंतर प्रसाद पुजारी मागत होते. पुजारी अशा पद्धतीने प्रसाद मागत असतात की अमक्या अमक्यावरती बगाड आहे असा उजवा कवल द्या, नाही असा डावा कवल द्या. आणि हा त्या पद्धतीनं उजवा कवल आज या ठिकाणी विठ्ठल सोपान कदम यांच्यावरती आलेला आहे. कशासाठी नवस केलता? दवाखान्यासाठी. देव पावलाय का तुम्हाला? नाथसाहेब महाराज हे विठ्ठल कदम ह्या लेकरांनी त्याच्या भावासाठी जो नवस केलता तो नाथसाहेब महाराज आज त्याला तुम्ही पावलेला आहात. नाथसाहेब महाराज त्या लेकराचा आपला आनंद करा. कशासाठी नवस केला? भावासाठी. भावाची तब्येत खराब होती म्हणून केलता. नवस पूर्ण झालाय? झाला. आनंद आहे? आनंद आनंद. काय घाबरलेला नाही? नाही नाही नाही. बर, ठीक आहे. खुश आहे? खुश आनंदी आनंद. चालेल. नमस्कार. आज होळी पौर्णिमा आणि होळी पौर्णिमेच्या निमित्तानं सालाबाद प्रमाणे आज भैरवनाथाच्या मंदिरामध्ये बगाड्या कोण, नवसाचा बगाड्या कोण हे ठरलं जातं आणि ते आज ठरलं. ते बगाड्या आज या ठिकाणी विठ्ठल सोपान कदम हे बगाड्या झालेले आहेत. त्यांचा नवस हा त्यांच्या भावासाठी त्यांनी केलेला होता. त्यांचे मोठे बंधू रवींद्र कदम हे अतिशय सिरियस असे आजारी होते आणि आजारी असताना त्यांनी भावासाठी म्हणून नवस केला की नाथसाहेब माझा भाऊ चांगला होऊ दे, मी तुझं सोनेश्वरचं बगाड घेईन. अशा पद्धतीचा त्यांनी नवस 2010 साली केलेला होता आणि आज 13 सालापासून ते बगाड घेण्यासाठी बसत होते, नवसासाठी येत होते आणि आज त्यांच्यावरती खऱ्या अर्थानं बगाड आलेला आहे. ते अतिशय खुश आहेत, त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये.